सर्व मुलांचं आपापलं काही स्वप्न असते. कोणाचं स्वप्न असते मोठी गाडी घेणं, तर कोणाचं स्वप्न असते आपल्यासाठी मोठं घर घेणं. त्याचप्रमाणे माझं पण एक छोटं स्वप्न होतं का माझी एक स्वतःची बाईक असावी. तेच बाईक घेण्यासाठी मी लाबू आणि विक्या पोहोचलो चंद्रपूरच्या शोरूम मध्ये पोहोचताच गाडीला मन भरून पाहून घेतलं आणि चेक पण करून टाकलं. मग सरळ गेलो आम्ही वरत. गाडीसाठी लागणारे पूर्ण डॉक्युमेंट्स दिले आणि आम्हा मुलांची खरी गोष्ट सांगतो, आमचं पाकिट नेहमी फाटकं फुटकच राहते आणि त्यामध्ये पैसा कमी आणि बिनफालतूचे कागद जास्त राहते. मग पूर्ण कागदपत्र घेऊन त्याच्यावर सही करून घेतली आणि कॅश काउंटरवर कॅश पण देऊन दिली आणि हे गाडी मला पूर्ण 1,64,000 मध्ये पडली. मग गेलो आम्ही हेमलेट घ्यायसाठी. हेमलेट घेऊन आलो तोपर्यंत आमची गाडी पण रेडी झाली. आपला विकेश भाई गाडीचा शूट मारायला लागला. मग केला रिव्हील शॉट. तो काही सक्सेस झाला नाही. पूर्ण शोरूम मध्ये इज्जतीचा कचरा झाला. मग रोहन भाऊन गाडी खाली आणून दिली. मग पटकन शोरूमच्या बाहेर गाडी काढून घेतली आणि सिद्धा गेलो पेट्रोल टाकासाठी. मग डायरेक्ट टंकी फुल केली, कारण पेट्रोल भेटते नाही भेटत कोणाला माहित. मग पेढा वगैरे घेऊन घेतला. मग सिद्धा गेलो बहिणीच्या रूमवर. तिले पेढा चारून दिला. मग बहीण म्हणत होती मला व्हिडिओ मध्ये घे म्हणे, नाही तर पोरगी पटून देत नाही म्हणे. मग का तिले पण घेतला ब्लॉग मध्ये. मग तिथून निघलो आणि पोहोचलो पांढरकवाडच्या मंदिरात, म्हणजेच आपले हनुमान दादा. त्यांची पूजा करून घेतली. त्यानंतर आपल्या गाडीची पूजा करून घेतली. मग गाडीला हार बांधून घेतला. चला मग आजच्यासाठी एवढंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो तो बटन दाबून मला बहुमताने विजय करा. धन्यवाद.